आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। मी काय म्हणते मम्मी, त्या ऍक्सिडेंटल जॉबमध्ये तुमच्या भावाला आणि तो गुंडांना मारायची एवढी हिंमत कुठून आली असेल? तोच प्रश्न मला बी पडलाय बघ सपनी। ही नेबळट पोलीस असून बी चोर हिचा पगार चोरून न्यायचा आणि अचानक हिच्यात कशी काय हिंमत आली असत? सपनी, ह्या नेबळटनं तात्यासाहेबांवरचा वार 7 वर्ष झाला होता, ही विसरून चालायचं नाही हा। मला काय वाटतंय, ती पोलिसांमध्ये कधी कधी ट्रेनिंग मिळते का नाही, ती तिने घेतला असेल आणि मधून मधून त्याचा वापर करत असेल ही। पण नाही मम्मी, तरी बी एखाद्यावर वार करणं आणि झेलणं यात जमीन आसमानाचा फरक असतोय बघा। आणि तुम्हीच म्हणताय ना हो, तुमच्या भावाचा तो फार जबडाच फुटला म्हणून, मग तो कस काय फुटला? वारच केला असणार त्याच्यावर। ये सत्यदा मंजू वहिनी आले। सत्य नेबट पण आली? सत्यदा मंजू वहिनी आले, सत्यदा मंजू वहिनी आले। माझ्यासाठी काय आणलं बघा। माझ्या लेकरा कोकरा वागरा। सत्या, कसा झाला तुझा प्रवास? एकदम मस्त मम्मी। काही त्रास झाला नाही ना? नाही ग मम्मी। पण मम्मी, मला सांग, तुझ्या कमरेचं हाड तर मोडलं होतं ना, मग एवढी पळत कशी आलीस? नाही म्हणजे एवढ्या लवकर बरी कशी काय झालीस तू? ती सपनीनं मला मालिश करून दिली ना आणि गोळ्या पण घेतल्या। पण सत्या, कमरेचं बरं झालं, पण ही मान दुखायला लागली। तुझ्या आठवणीत बघ सत्या सत्या म्हणून माझा घसा बी बसला। बरं ठीक आहे, तू बरी झालीस हे महत्वाचं आहे। सत्या, कसा झाला प्रवास? एक नंबर झाला बघा। आणि मंजू, पिकनिकला काही त्रास झाला नाही ना तुला? एकदम छान झाली पप्पा। ठीक आहे, तुम्ही दोघंही आता दमला असाल, चला जरा आराम करा। थांबा थांबा थांबा, मंजू वहिनी तुम्ही फ्रेश होऊन घ्या, तवर मी मस्त फक्कड चहा ठेवते। चला, आता आपल्याला सवीच्या हातचा फक्कड चहा प्यायचा आहे, चला। ए नेबळट, कशी झाली तुझी पिकनिक माझ्या लेका संगत फिरून? एकदम भारी झाली मम्मी सर, अहो लय फिरलो आम्ही। तू तर हरवली होतीस ना, मग कशी काय फिरलीस? हरवले होते, पण एवढं काय नाही झालं। थोडी चुकामुक झाली आमची एवढंच, पण सापडलो सुदैवाने। शिक्षी सापडली? अहो मी ते पोलिसांना कळवलं ना तिथं, म्हणून। बया मम्मी, परत एकदा रवानगी होती का काय जिल्ह्यात? सलाखों के पीछे हनलक तुझा नाकाचा शेंडा खोपलक। सत्या, अरे मरता मरता वाचलंस तू, कळत नाहीये का तुला? काय रे सत्या, काय झालं हसायला?
काय नाही, एकूण सगळंच आठवलं मला. तुमचं हरवणं, माझं तुम्हाला शोधणं आणि मग तुमचं सापडणं. माझा जीवच थाऱ्यावर नव्हता बघा. आयुष्यात एवढा भयंकर पहिल्यांदा घाबरलो असं मी. वाघमारे, तुम्ही परत असं अजिबात हरवायचं नाही, अजिबात माझ्यापासून लांब जायचं नाही, समजलं? सत्या, एवढं काय मनाला लावून घेतोस रे? आता आहे ना मी समोर. ते नशीबच माझं, पण तुम्ही परत असं हरवायचं नाही एवढंच म्हणायचं मला. एक मिनिट, मी हरवले नव्हते, तू हरवला होतास. वाघमारे, अहो तुम्ही हरवला होता. सत्या, तू हरवला होतास. ते पार्सल द्यायला म्हणून गेलास तर तिकडच गायब. मग तुला शोधता शोधता मी गायब झाले. वाघमारे, माझ्यावर बिल फाडू नका. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथंच थांबा, मी 2 मिनिटात येतो. तुम्हाला कोणतरी माझ्यासारखं दिसलं आणि तुम्ही त्याच्या मागं गेला आणि मग तुम्ही गायब झाला. हे बघ सत्या, मान्य कर आता, तू हरवला होतास. वाघमारे, तुम्ही मान्य करा की तुम्ही हरवला होता. तू हरवला होतास. तुम्ही हरवलेला वाघमारे. तू तुम्ही तुम्ही तू तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणायचं होतं. सोडा आयुष्य, तसं बी थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे ना. मग मी माझ्या मार्गी, तू तुझ्या मार्गी. मग तुला माझी एवढी काळजी करायची बी गरज नाही. ही मंजू खरंच सत्यासोबत हनीमूनला गेलीये का? का दिवाळी आणि वटपौर्णिमेसारखं फक्त लोकांना दाखवण्यासाठीच आहे? म्हणजे यार काहीच कळत नाहीये. या दोघांमध्ये या निमित्ताने जवळीकता वाढली नसेल ना? आला प्रिया मॅडम, काय नाराज बिराज आहे का? काय कसलं टेन्शन आहे? काही नाही, काही नाही. नाही मला सांगा. अहो, असं तुमचं पडलेलं तोंड बघितलं का नाही, मला दिवस चांगला जात नाही. काय टेन्शन असलं तर आत्ता सांगा. अहो नाही खुसपुटे, काही नाही झालंय. ओके आहे ना? काय चहा कॉफी मागू का? नाही नको, थँक्यू. खुश राहायचं, खुश. चेहरा एवढा देवान चांगला दिलाय. भारती मॅडम, मंजूची सुट्टी झाली ना? मग ती काय तिकडेच थांबली की काय? म्हणजे काही कळवलंय का त्यांनी ती कधी येणार आहे वगैरे, काही अंदाज दिलाय? अगं काय सांगू तुला, तिकडे हनीमूनला गेल्यापासून मला बी विसरली येते. अगं माझ्यात फोन उचल ना. काय? तुमचा पण फोन नाही उचलला तिने? हे कसं शक्य आहे मॅडम? बघा, 100 वर्ष आयुष्य आहे आपल्या मंजूला. अगं म्हणजे कशी झाली पिकनिक? प्रवास कसा झाला? प्रिया, प्रवास एकदम नीट झाला. आणि पिकनिक तर एवढी बेस्ट झाली आहे ना, लय फिरलोय आम्ही. बेस्ट झाली म्हणजे? मग पहिल्या रात्री काय झालं? पहिली रात्र अगं सांग ना मंजू, काय झालं पहिल्या रात्री? होय ग, म्हणजे आम्हाला बी सांग ना, पहिल्या रात्री काय काय मज्जा केलीस? पहिल्या रात्री ना, म्हणजे अगं हसतेस कशाला? हसण्यासारखं इतकं काय झालंय? अगं म्हणजे तू सांगणार आहेस का फक्त हसणार आहेस? किती किती सांग ना, काय झालंय ते? आता काय सांगू तुम्हाला प्रिया. अगं पहिल्या रात्री ना, आमच्याकडनं बेडच तुटला.
अगं म्हणजे पहिल्याच रात्री बेड तोडलात तुम्ही. बेड तुटला. प्रिया हे अगं काय झालं? बस बस. सत्या तू मला समजा सांगितलं इकडे गेला तिकडे गेला, ही बघितलं ती बघितलं, ही खाल्लं ती खाल्लं, पण एक महत्वाची गोष्ट तू सांगितलीच नाहीस मला. काय ग मम्मी? हेच ती बेड कस काय तुटला? बस खाली बस. सत्या काय विचारते मी, सांग की बेड कस काय तुटला? अगं ते काय झालं, वाघमाऱ्यांनी दरवाजा बंद केला, मग ते आल्या माझ्या अंगावर, मग मी पडलो पलंगावर, वाघमारे माझ्या अंगावर आणि आम्ही दोघं बी पलंगावर. बया, दोघं बी पलंगावर. आणि मग पुढे काय झालं? हा पुढे काय झालं? मग आम्ही पुढे तुम्ही काय? पुढं जाऊ दे, एवढा काय महत्वाचा विषय नाही. तुम्ही बी जास्त विचार करू नका. शिबाई काय मज्जात नाही. सगळी न सांगताच निघून गेला आणि लाजत खाता एवढा आहे. अहो मम्मी सत्य तर लाजल नाही तर काय करेल? तसं बी ते दोघच गेले होते ना फिरायला, आणि तिकडे थंडी बी बेपाटच होती, आणि अशा लांबच्या ठिकाणी एकाच खोलीत दोघं बी म्हटल्यावर सुटणारच ना तोल. त्यात काय झालं एवढं, नवरा बायको तर आहेत, सुटलं तर सुटलं तोल. बया, पण पलंग तुटावा एवढा तल सुटला वय. काय होतंय? काय होतंय? शांत व्हा, शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. काही नाही झाले, काही नाही झाले. हा मम्मी मम्मी, पलंग जुना असेल, जुना असेल म्हणून असं झालं असेल. जुना असेल. बरोबर आहे तुझं. शांत व्हा. जुनाच असेल. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, काय झालंय ना? पडले एकदम अहो, काय फिटफिट आली काय? प्रिया उठ अगं प्रिया. प्रिया, काय काय झालं काय ना? प्रिया मॅडम, अगं म्हणजे ही पाणी मारून पण उठत नाहीये, काय करूयात? अहो ह्यांना काय अशी कशी भेट आली आहे? हो, बोलता बोलता अचानक चक्कर येऊन पडली, कळाली बी नाही काय झालं ते. खूप पुढे कांदा आणायला सांगा मला. कांदा कांदा नाही. हा सांगा, कांदा आणायला सांगा. अरे, फोडून आणायचा काय तू थांब. एक मिनिट बात हा मम्मी लावते. हा. प्रिया, ए प्रिया, प्रिया प्रिया प्रिया. ओ प्रिया मॅडम, जरा नाकाजवळ कांदा घ्या की भारती मावशी. अहो प्रिया, प्रिया उठ प्रिया. अगं मंजू कांदा लावून पण प्रिया उठत नाहीये, काय करूयात? दवाखान्यात जायचं का? अहो खुसपडीच्या डॉक्टरांकडे जाऊयात आपण लगेच. हा एक मिनिट, मी फोन करतो डॉक्टरांना. थांबा, माझ्याकडे एक जालिम उपाय. लवकर कर बाबा. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम. प्रिया लका गोरपडे. अरे काय वास मारतोय सॉक्स त्यो? मेल्याला माणूस उठून बसल. अरे धूत जा, नाकातली केस जाळे पार. अहो, धुतलंय, कालच धुतलंय. हे चल चल का इधर चल. काय धूत जावा सॉक्स जरा. अहो त्यांच्यावर कशाला ओरडताय? त्यांच्यामुळे तरी उठलीये. उलट तुम्ही त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. प्रिया, काय झालं? अशी अचानक चक्कर कशी काय आली तुला? नाही हो भारती मॅडम, ही मंजू मगाशी म्हणाली ना या दोघांनी बेड तोड. काय बेडचं काय? काय नाही, ऍक्च्युली मला बेड रेस्ट मिळाली नाहीये म्हणून जरा त्रास होतोय. माझी झोप नाही झाली ना की असं होतं मला कधी कधी. हो. प्रिया मॅडम, तेच सांगतोय तुम्हाला मी, झोप पूर्ण करत जावा तुमची. अहो आराम करत जावा, किती काम करताय त्याच्यामुळे असं होतं चक्कर बिक्कर येणं. हा, मी आता जाधव साहेबांशी बोलतो,
तुम्ही सुट्टी घ्या. मी बोलतो जाधव साहेब. अहो खुसपुटे आय एम फाईन. थांबा तुम्ही. होत असतं मला. आय एम ओके. काम नाव. खरं शपथ. तुमची शपथ. प्रिया अगं झोपत जा टायमावर. असा हलगर्जीपणा बरा नाही. ते सगळं जाऊ दे मंजू. मग कशी तू काय म्हणालीस काय ग? की तुम्ही दोघांनी बेड तोडला. तुम्ही खरंच बेड तोडला? वय अगं. म्हणजे तू दिसतेस तेवढी साधी नाहीस. मला जाताना मला लाज वाटते. पिकनिकला गेल्यावर मी कसं करेन भारती मावशी, कसं होईल सगळं, आणि जाऊन डायरेक्ट बेडच तोडलास. हो भारती मावशी. हाव तसं काय नाही. तो बेड तकला होता आधीपासून आणि आमचा जरा धक्का लागला आणि तुटलाय. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका काय तर. म्हणजे तुमच्यात काही झालं नाही ना? बेड टाकला होता ना मंजू. म्हणजे काहीच झालं नाही तुमच्यात. कमला माहिती मॅडम आपण उगाच विचार करतोय. बेड टाकला होता ना मंजू. एक्झॅक्टली. पण भारती मावशी प्रिया एक सांगू, पिकनिक ना एकदम भारी झाली. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा असं कुठतरी फिरायला गेले असेल. लई फिरलो आम्ही. एकदा तर मी हरवले होते. म्हणजे आमची चुकामुक झाली आणि मी हरवले, पण सापडलो नंतर. तुम्हाला माहितीये सत्याला इतकं पॅनिक झालेलं मी पहिल्यांदा बघितलं होतं, ते भी माझ्यासाठी. अगं त्यात काय नवल, बायको म्हटल्यावर नवरा पॅनिक होणारच ना. त्यात तुम्ही दोघं अगदी मेड फॉर इच अदर आहात बघा. तुम्ही कितीही म्हटलात ना तर तुमची जोडी त्यानं बनवली, कधीच नाही तुटणार. वाघमारे, अहो बॅग का भरताय सकाळ सकाळी? काय झालं वाघमारे? एवढं सिरियस लुक का देत आहे? सत्या जरा कॅलेंडर बघ. 6 महिने पूर्ण झालेत आपल्या अपघाती लग्नाला. आता एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल. वाघमारे, अहो आता आपण 6 महिने राहिलोच की एकत्र. तेव्हा तर आपल्याला एकमेकांचा त्रास नाही ना झाला. मग आता काय झालं वाघमारे? अजून थांबा की, अजून थोडा वेळ एकत्र राहू. प्लीज थांबा वाघमारे. कुठल्या हक्कानं सत्या? हे बघ, घटस्फोट घ्यायचा निर्णय आपल्या दोघांचा होता, तेच करते. वाघमारे, निर्णय आपल्या दोघांचा होता मला माहिती आहे, पण तुम्ही जाऊ नका की. अजून थोडं. वाघमारे, वाघमारे असं काय करताय? वाघमारे, वाघमारे, अहो वाघमारे थांबा की. वाघमारे, 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 अहो असं का करताय? असं का जाताय मला सोडून? तुम्ही जर निघून गेला तर काय अर्थ राहील मग माझ्या आयुष्याला? सत्या तुझा विचार तर नाही ना बदलला? वाघमारे, वाघमारे थांबा की. अहो वाघमारे असं का करताय? अहो नका ना जाऊ वाघमारे. वाघमारे, वाघमारे, वाघमारे मला मान्य आहे आपलं लग्न अपघातानं झालं आणि आपल्याला एकमेकांपासून वेगळं पण व्हायचं होतं. पण तुम्हाला खरं सांगू, या 6 महिन्यातनं मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे आपलं लग्न काय अपघात नव्हता. सुदैवानं आपल्या आयुष्यात घडलेली एक गोड घटना होती. या 6 महिन्यात मला तुमचा लई लढा लागलाय बघा. तुम्ही आजूबाजूला नसला ना की माझा जीव घाबरतो.
आणि तुम्ही जवळ असाल तर आधार वाटतो. वाघमारे, आज जर तुम्ही गेला आणि मी तुम्हाला अडवू शकलो नाही ना, तर आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो, जगाच्या पाठीवर माझ्यासारखा येडा माणूस कोणच नसेल. आता कशाचीच पर्वा न करता एवढे दिवस मनात साठवून ठेवलेली गोष्ट तुम्हाला सांगूनच टाकतो. आय लव्ह यू वाघमारे. माझं प्रेम आहे तुमच्यावर.